न्यूज लाईन, अचूक वेधक. नमस्कार, मी गणेश पवार. कराड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये झालेल्या चुकीच्या कारभाराविरोधात मी दिनांक 30 जून 2026 पासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन, अमरण उपोषण करणार आहे. या अनुषंगानं मी 9 तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि उप आयुक्त पुरवठा विभाग यांच्याकडे रितसर तक्रारी दाखल केलेल्या आहेत. त्यामध्ये ज्या काही माझ्या मागण्या आहेत त्यातील मुख्य मागण्या आहेत. त्यातील काही संदर्भातील तुम्हाला माहिती देतो. टोळी नंबर 96, जे गोदाम विभागामध्ये जी टोळी जी कामकाज टोळीचं केलं जातं, याच्यामध्ये ही टोळी सातारा माताळी शासकीय संस्थेकडे ही टोळी रजिस्टर आहे. याच्यामध्ये त्या टोळीचा प्रमुख आहे अनिल विठ्ठल पगडे आणि त्याचा भाऊ सुनील विठ्ठल पगडे हा गेली 1 ते 2 वर्षापासून कामावरती गैरहजर असतानाही त्याला हजर दाखवून शासनाकडून त्याचा पगार घेतलेला आहे. यामध्ये ही गोष्ट पुरवठा निरीक्षक अधिकारी सायला नायकवडे व तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या निदर्शनात मी आणून दिलेली असतानाही त्यांनी त्यांना मदत करून त्याला तिथेच कामासाठी त्या दोघांना तिथं ठेवलेलं आहे. याबाबत यांची सविस्तर चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई व्हावी असं या तक्रारीमध्ये मी म्हटलेलं आहे. तसेच मुद्दा नंबर 2 असा आहे, याच्यामध्ये पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी कराड तालुक्यामध्ये 5851 कुटुंबांना धान्यासाठी पात्र लाभार्थी केलेले आहे. तसं त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी एवढे साधारण 20,000 लोकांना धान्याचा लाभ दिला आहे. परंतु त्यांनी ठराविक आणि त्यांच्या ओळखीच्या आणि जवळच्या दुकानदारांना आणि त्या लोकांनाच फायदा होईल याची पूर्ण त्यांनी काळजी घेतलेली आहे. कारण एक छोटंसं मी कच्चं पान तयार केलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर दुकान नंबर 605ला 110 कार्ड वाढवलेत, दुकान नंबर 691ला 108 कार्ड आहेत, त्याच्यानंतर दुकान नंबर 503ला 105 कार्ड आहेत. अशी सरासरी जर तुम्ही बघितलं तर 292 दुकानं कराडमध्ये असताना ठराविक दुकानदारांनाच हा शिष्टांग वाटप करून त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. त्यामुळे याची सरस चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर श्रीमती सायला नायकवडे यांनी साधारण 2162 रेशन कार्ड नवीन वाटप केलेले आहेत. यामध्ये अशी शंका आहे की बाहेरील देशातील लोकांनाही याबाबतची रेशन कार्ड मिळाली असू शकतील आणि मिळाली असतील अशी चर्चा चालू आहे. त्या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांनी ह्याचा पूर्ण तपास करावा की 2162 कुटुंबांना जे रेशन कार्ड वाटलेले आहेत त्यांनी तो कायद्याच्या प्रोसिजरप्रमाणे वाटप केलेले आहेत का नाही त्याची तपास झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर चुकीचं असेल तर ह्यांना निलंबनाची यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बाहेरील देश म्हणजे कोणतं? बांगलादेश असेल किंवा इतर देशातील लोक असतील जे स्थायिक व्हायसाठी आपल्या भारतामध्ये स्थायिक व्हायला काही सोपी गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही भाडे करार करून रेशन कार्ड काढू शकता, रेशन कार्डवरनं आधार कार्डचा पत्ता बदलू शकता, आधार कार्डचा पत्ता बदलल्यानंतर तुम्ही नवीन मतदान ओळखपत्र काढू शकता आणि तुम्ही स्थायिक होऊ शकता. साध्या प्रोसिजर जी काय गोष्टी आहेत त्याची कल्पना काही लोकांना येत नाही, पण ज्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत त्या अनुषंगाने ह्याचा ते चुकीच्या पद्धतीने गैरवापर करून बेनिफिट करून घेतात. त्याच्यामुळं असं घडलं असू शकतं. याबाबत याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शासनाचा नियम आहे की 12 अंकी रेशन कार्ड नंबर असल्याशिवाय तुम्ही रेशन कार्ड वाटप करायचे नाही. तरीही सायला नायकवडे यांनी चुकीच्या पद्धतीने 12 अंकी नंबर न देता रेशन कार्ड वाटप केलेले आहेत. तरी अशा अनेक गोष्टी आहेत की त्यांनी चुकीच्या पद्धतीने कारभार केलेला आहे. त्याचबरोबर आता शासनाचं परिपत्रक आहे की ई रेशन कार्ड ही फ्रीमध्ये दिलं जातं. याला कुठलीही सेवा म्हणजे 1 रुपया आकारला जात नाही. ते तुम्ही ऑनलाईन करू शकता, डाउनलोड करून तुम्ही प्रिंट काढू शकता. ह्याला कुणालाही पैसे द्यायची आवश्यकता नाही. आणि आपल्या कराड तहसील कार्यालयामध्ये हस्तलिखित रेशन कार्ड दिलं जातं. ॲक्च्युली हे रेशन कार्ड शासनानं आणि जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी पत्र पाठवले. ह्याच्यामध्ये फक्त लाडक्या बहीण योजनेसाठी हे हस्तलिखित रेशन कार्ड वाटावं असं पत्र दिलं असतानाही आज ही योजना संपून 1.5 वर्ष झालं तरीही हस्तलिखित रेशन कार्ड वाटप करतात.
आणि ते रेशन कार्ड किती रुपयाला दिलं पाहिजे याबाबत कुठंही त्यांनी बोर्ड वगैरे काही लावलेलं नाही. तरी या सर्व अनुषंगाने याची चौकशी करून सैला नायकवडे व तहसीलदार कल्पना ढवळे या दोषी असल्या त्यांना निलंबन करावं. यासाठी मी 30 जून 2026 पासून काही दिवस धरणे आंदोलन, काही दिवस ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करणार. द न्यूज लाईन, अचूक वेधक.